जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 11 जानेवारी इसवी सन 1666. पौष वद्य प्रतिपदा शके 1587. संवत्सर विश्वासू वार गुरुवार. मिर्झाराजे जयसिंगांची महाराजांच्या जीविताची हमी दिली. मिर्झाराजे जयसिंग याच्या बरोबरच्या तहानंतर मिर्झाराजे जयसिंग यांनी महाराजांच्या जीविताची हमी जरी दिली असली तरी दिलेरखानाने मात्र महाराजांच्या हत्येचा कट रचला व अंमलात आणण्यासाठी मिर्झाराजे जयसिंगाच्याकडे परवानगी मागितली. अर्थात मिर्झाराजे जयसिंगांनी ती झुडकारली व महाराजांच्या सुरक्षेसाठी आपले खास रक्षक दल दिले. 11 जानेवारी इसवी सन 1680. पौष वद्य पंचमी शके 1601. संवत्सर सिद्धार्थी वार रविवार. महाराजांनी खांदेरी दुर्ग बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांना इंग्रज चांगलेच भिवून होते. महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले ते इंग्रजांना जबर व सिद्धीच्या अन्यायास प्रतिकार करण्यासाठी आणि त्यांच्या लुटमारीस पायबंद घालण्यासाठी. प्रसंगी कुठल्याही परिस्थितीत आरमारी हल्ला करणे व मुंबई बेटात येणाऱ्या शत्रूचे पारिपत्य करणे सोपे जावे याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरीच्या एका ओसाड बेटाचे महत्त्व ओळखून एक दुर्ग उभा केला. त्या बेलाग दुर्गाचे नाव होते दुर्ग खांदेरी. इंग्रज, सिद्धी, पोर्तुगीज यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी महाराजांनी हा कोट उभारला व हा खांदेरीचा कोट बांधून पूर्ण केला. 11 जानेवारी इसवी सन 1688. मातबर खानाने पट्टागड जिंकला. 1688 साली मातबर खानाने बागलाणातील अनेक गड घेण्यास सुरुवात केली होती. पट्टागडा संबंधी मातबर खान औरंगजेबाकडे अर्ज पाठवतो. त्यात तो म्हणतो की सेवकाने काही दिवसांपासून 1000 कोळी, भिल्ल व मावळे यांचे पथक सैन्यात घेतले आहे. मराठ्यांच्या ताब्यात असलेला पट्टा व इतर किल्ल्यालगतच्या जमीनदारांना रकमा पुरवण्यात आल्या आहेत. 11 जानेवारी 1688 ला खानाने काही पथके किल्ला घेण्याच्या मार्गावर धाडली. मध्यरात्रीच्या सुमारास किल्ल्याच्या तटाला दोर लावून किल्ला जिंकून घेतला. भगूरचा ठाणेदार गोविंद सिंग याची किल्ल्यावर नेमणूक करण्यात आली. मोगलांनी 1688 ते 89 या कालावधीत मराठ्यांचे औढा, त्रिंबकगड, कवनी, त्रिगलवाडी, मदनगड, मोरदंत किल्ले फितुरीने घेतले, मात्र पट्टागड त्यांनी जिंकून घेतला. 11 जानेवारी इसवी सन 1717. अकबराने गुजरात प्रांत जिंकून तोडरमल्लाचे सुभेदार म्हणून नेमणूक केली. तिथपासून गुजरात सुभा मुघलांच्या ताब्यात होता. 1711 ला गुजरातचा 44वा सुभेदार निजामाचा बाप गाजीउद्दीन मरण पावला व त्याचे जागी अमानत खान याची नेमणूक झाली. त्याच्या कारकिर्दीत खंडेराव दाभाडे व दमाजी गायकवाड, कदमबांडे या सरदारांनी गुजरातेत अनेक स्वाऱ्या केल्या आणि वसुली पण छत्रपती शाहू महाराजांनी तारीख 11 जानेवारी 1717 रोजी खंडेराव दाभाडे यांस सेनापतीपदी देऊन गुजरातेत मोहीम करून तो प्रांत सर करण्याचा हुकूम दिला. खंडेरावांचे पुत्र त्रिंबकराव आणि त्यांचे हस्तक पिलाजी गायकवाड यांनी गुजरातेत अनेक स्वाऱ्या करून मराठी सत्ता वाढविली. 1727 मध्ये दाभाडे व गायकवाड यांनी गुजरात प्रांतावर चौथाईची खंडणी लागू केली. तेव्हा मराठ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सर बुलंद खान यास गुजरातचा 53वा सुभेदार म्हणून नेमून पाठवले आणि निजामाचा पुतण्या हमीद खान याची नेमणूक रद्द करून त्यास परत बोलाविले. निजामास यामुळे राग आला आणि त्याने हमीद खानास अहमदाबाद न सोडण्याविषयी लिहिले. ही बातमी दिल्लीस कळता सुरतेचा सुभेदार रुस्तम अली खान यास असा संदेश आला की त्याने तात्काळ अहमदाबादचा सुभा हमीद खान यास हाकलून द्यावे. यावरून रुस्तम अलीने पिलाजी गायकवाडास अनुकूल करून घेऊन अहमदाबादेवर चाल केली. ही वार्ता हमीद खानास कळताच त्याने कंठाजी कदमबांडे या मराठे सरदारास आपल्या पक्षाकडे वळवून घेतले आणि बडोद्याकडे चाल केली. दोन्ही सैन्याने आडास गावी 3 कोसाच्या अंतराने तळ दिला. 2 मराठे सरदार विरुद्ध बाजूने मिळून युद्धात सिद्ध झाले असा वरकरणी देखावा दिसला. पण लढाईस तोंड लागताच रुस्तम अली मारला गेला. त्याचकडील मराठे हमीद खानास मिळाले. हमीद खानाने रुस्तम अलीचा पाडाव केला. हमीद खानाने कंठाजी व पिलाजी यास समजावून महिच्या पूर्वेकडील प्रांताची चौथाई कंठाजीस देण्याचा करार घडवून आणला. 1726 मध्ये गायकवाड, कदमबांडे हे सरदार गुजरातेत बलिष्ठ झाले.
11 जानेवारी इसवी सन 1722 माघ शुद्ध एकादशी शके 1649 प्लवनाम संवत्सरी श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पत्नी सौभाग्यवती काशीबाई साहेब यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. दिनांक 16 डिसेंबर 1721 मध्ये पुण्याला धडफळांच्या वाड्यावर खबर पोहोचली. आपण पुण्यात आल्यावर हा शुभ शकुनच झाला असे राधाबाईंना वाटले. हे त्यांचे पहिलेच नातवंड होते. बाजीराव साहेबांनी पुण्यात साखर वाटण्याचा हुकूम सोडला. खास हत्ती आणून हत्तीवरून साखर वाटल्या. आपल्याला पुतण्या झाला याचा आनंद आप्पांनाही खूप झाला. सर्वप्रथम साताऱ्याला ही खुशखबरीची थैली व साखर पाठवण्यात आली. बाजीराव साहेबांनी छत्रपती शाहू महाराजांना प्रत्यक्ष येऊन चिरंजीवास आशीर्वाद देण्याची विनंती केली होती. त्या विनंतीला मान देऊन शाहू महाराज पुण्यात आले. काशीबाईंनाही लहानग्या बाळासह पुण्यात आणण्यात आले. छत्रपती स्वतः बाळाला मांडीवर घेऊन त्यांनी त्याचे कौतुक केले. बाळ मोठे गोड होते. पुत्रमुख हे अगदी पितृमुखासारखेच होते. शाहू महाराजांनी पुण्यात फार मोठा दानधर्म केला. माघ शुद्ध एकादशी सके 1649 प्लवनाम संवत्सरी म्हणजेच दिनांक 11 जानेवारी सन 1722 रोजी बाळाचे मोठ्या थाटात बारसे करण्यात आले. पूर्वीच्या काळी आजोबांचेच नाव नातवाला ठेवण्याचा प्रघात होता. म्हणूनच मुलाचे नाव बल्लाळ ठेवण्यात आले. आजोबांच्या नावाचा वारसा घेऊनच पुत्र जन्माला आला होता. समारंभ मोठ्या थाटात पार पडला. याच सुमारास कोकणात कान्होजी आंग्रे आणि पोर्तुगीजांच्या तंटे उत्पन्न झाले. पोर्तुगीजांच्या प्रभावापुढे आंग्रे तग धरू शकेनात. शेवटी कान्होजी आंग्र्यांनी पुण्याला बाजीराव पेशव्यांकडे मदतीसाठी स्वार पाठवला. कान्होजींनी मदतीसाठी पेशव्यांना पाचारण करण्याची बातमी कळताच पोर्तुगीजांचे धाबे दणाणले. पेशव्यांपर्यंत स्वार पोहोचायच्या आधीच इकडे पोर्तुगीजांचा स्वार आंग्र्यांकडे तहनामा घेऊन आला. केवळ वर्षभरापूर्वीच पेशव्यांनी महाबलाढ्य निजामाचा कसा पराभव केला याचे संपूर्ण चित्रच पोर्तुगीजांसमोर उभे होते. जिथे निजामाचा पाडाव लागत नाही तिथे आपले काय होणार या विचाराने पोर्तुगीजांनी आधीच घाबरून तहाची भाषा सुरू केली. शेवटी दिनांक 9 जानेवारी 1722 रोजी वर्सोली येथे पेशवे म्हणजेच आंग्रे व पोर्तुगीजांचा तह झाला. यावेळेस तह करायला प्रत्यक्ष बाजीराव पेशवे वर्मोली येथे गेले असतील असे वाटत नाही. कदाचित पेशव्यांच्या तर्फेने कान्होजी आंग्र्यांना अथवा इतर कोणत्या मातब्बर सरदाराने तहनामा स्वीकारला असू शकतो. कारण लगेचच 2 दिवसांनी पुण्यात बाजीरावांच्या पुत्राचे बारसे मोठ्या उत्साहात साजरे झाले.